ऑपरेटिंग कॉस्टिंग किंवा त्यालाच आपण सर्व्हिस कॉस्टिंग असं सुद्धा संबोधतो. यामध्ये आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसची कॉस्टिंग. म्हणजे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस म्हणजे लागणारा जो काही खर्च आहे तो खर्च. ओके, मग ट्रान्सपोर्ट म्हटल्यानंतर आपल्याकडे 2 प्रकारचे ट्रान्सपोर्ट आपल्यासमोर दिसून येतात. ते म्हणजे एक नंबर गुड्स ट्रान्सपोर्ट, दुसरा आहे पॅसेंजर ट्रान्सपोर्ट. आपण ट्रान्सपोर्टमध्ये काय पाहतो, एक तर गुड्स ट्रान्सपोर्ट केल्या जातील, हो ना, म्हणजे आयात निर्यातीसाठी या राज्यातून त्या राज्यामध्ये, या गावातनं त्या गावामध्ये, ह्या जिल्ह्यातनं त्या जिल्ह्यामध्ये पाठवण्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सपोर्टेशनचा वापर करत असतो. मग त्या ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारा खर्च, ओके, त्याच्यासाठी लावला जाणारा चार्ज हा कसा लावला जातो, त्यासाठी आपण त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग काढणार आहोत. तथा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट, बस, ओके, ट्रॅव्हल्स, टॅक्सीज, ह्यांचं जे काही पर पॅसेंजर ज्यांचं जे भाडं लावलं जातं ते भाडं कशा पद्धतीनं लावलं असतं, प्रॉफिटला आपल्याला काय मिळू शकतं, प्रॉफिट मिळू शकतो, किंवा त्याची अकाउंटिंग कशा प्रकारे करायची हे या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग गुड काय आहे, द गुड्स ट्रान्सपोर्टेशनचं कशा पद्धतीनं काय डिनोट केलं जातं, द कॉस्ट युनिट्स फॉर गुड ट्रान्सपोर्ट इज टन किलोमीटर आहे. टन्स प्रति किलोमीटर किती आहेत याच्याविषयी आपण काय केलं जातं, काउंटिंग केलं जाते. म्हणजेच दॅट मीन्स कॉस्ट ऑफ कॅरिंग 1 टन ऑफ गुड्स ओव्हर अ डिस्टन्स ऑफ किलोमीटर. म्हणजेच काय आहे, 1 टन माल 1 किलोमीटर अंतरासाठी घेऊन जाण्यासाठी किती रुपये खर्च लागतो याचा अंदाज कशामध्ये घेतला जातो, गुड्स ट्रान्सपोर्ट या अकाउंटिंगमध्ये आपल्याला घ्यायचे. मग पॅसेंजर ट्रान्सपोर्टमध्ये काय घ्याल, द सेम थिंग, परंतु काय आहे, द कॉस्ट ऑफ द युनिट फॉर, ओके, कॉस्ट युनिट्स फॉर पॅसेंजर्स ट्रान्सपोर्ट इज पॅसेंजर किलोमीटर. कोणता युनिट आहे, पॅसेंजर्स किलोमीटर. म्हणजे काय, प्रति पॅसेंजरला प्रति किलोमीटर घेऊन जाण्यासाठी किती रुपये खर्च लागतो, बरोबर आहे. काय म्हणलं, दॅट मीन्स कॉस्ट ऑफ कॅरिंग 1 पॅसेंजर ओव्हर डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर. 1 किलोमीटर एका पॅसेंजरला घेऊन जाण्यासाठी त्या पर्टिक्युलर ट्रान्सपोर्ट कंपनीला किती खर्च लागतो हे पाहण्यासाठी काय केलं जातं, पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशनचं वेगळं अकाउंटिंग काढलं जातं. ओके, मग या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की कॉस्ट कसं काढलं जाईल. ओके, कॉस्ट कसा काढला जाईल पहा, द कॉस्ट आर शोन ॲज अंडर. काय सांगितलं की देर आर ओनली 2 टाईप्स ऑफ कॉस्ट, एक फिक्स्ड किंवा स्टँडिंग चार्जेस, ओके, सेकंड कोणता आहे, व्हॅरिएबल किंवा रनिंग कॉस्ट. कोणता आहे, व्हॅरिएबल चार्जेस किंवा मग रनिंग कॉस्ट. मग स्टँडिंग म्हणजे काय आणि व्हॅरिएबल म्हणजे काय, हे पहा, कोणत्याही व्यवसायाला किंवा आपल्या जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, गाडी वापरतोय, ते गाडी वापरत असताना आपल्याला काय लागतं, एक तर गाडी बसवून राहिली तरी तो खर्च लागतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहता स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस कोणते चार्जेस आहेत, जे की गाडी चालेल अन्यथा नाही चालेल तरीसुद्धा तुम्हाला एवढे खर्च त्याच्यावर करावेच लागतात. त्यामध्ये उदाहरणार्थ पहिल्यांदा काय सांगितलं, इन्शुरन्स. तुमची गाडी किती किलोमीटर चालली ह्यावर इन्शुरन्स अवलंबून नसतो. तर इन्शुरन्स कशावर अवलंबून असतो, इन्शुरन्स पूर्णतः अवलंबून असतो ते तुम्ही गाडी घेतल्यानंतर कालावधीवर अवलंबून असतो. म्हणजे 1 महिना 1 वर्ष, ओके, तुम्ही गाडी चालवा अन्यथा न चालवा, इन्शुरन्सचा खर्च तुम्हाला द्यावाच लागतो, राईट. त्यानंतर लायसन्स फीस. लायसन्स फीस काय आहे की लायसन्स फीससुद्धा तुम्हाला लागते, की ड्रायव्हिंग लायसन असेल किंबहुना मग इतर त्या गाडी चालवण्याचं काय पॅसेंजर्स नेण्यासाठी तुम्हाला काय लागतं, ट्रान्सपोर्टेशनचं लायसन लागतं. मग त्या सर्व लायसन्सेसची फीस काय लागतं की आपल्याला स्टँडिंग चार्जेस आहेत. सॅलरी ऑफ ड्रायव्हर, गाडी चालेल अन्यथा न चालेल तुम्हाला ड्रायव्हरला सॅलरी द्यावीच लागते. ओके, गॅरेज कॉस्ट, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर डेप्रिशिएशन, घसारा तर होणार आहे, त्यानंतर टॅक्सेस लागतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस लागतील. या प्रकारच्या जे काही खर्च आहेत, दोज ऑल एक्सपेन्सेस आर टर्म्ड ॲज स्टँडिंग चार्जेस. मग व्हॅरिएबल चार्जेस कोणते आहेत, तर व्हॅरिएबल चार्जेसमध्ये पहा, पेट्रोल, डिझेल म्हणजे काय, ऑइल, फ्यूल, वटेवर जे लागणारा लुब्रिकंट ऑइल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, ते जर तुम्ही गाडी एवढी चालवाल त्या पद्धतीने ते जास्त किंवा कमी होऊ शकते. ह्याच्यामध्ये स्थिरता येईल का, नाही. जर गाडी तुम्ही जास्त किलोमीटर चालवलो तर जास्त पेट्रोल डिझेल लागेल किंवा लुब्रिकंट ऑइल लागेल, राईट. मग त्यानंतर काय सांगितलेलं आहे, वेजेस
ऑफ वेजेस टू ड्रायव्हर. या ठिकाणी वेजेस सांगितलं आणि स्टँडिंगमध्ये सॅलरीज सांगितले. सॅलरीज आर द फिक्स्ड अमाऊंट आणि वेजेस मे बी व्हॅरिएबल. कधी हप्ता भत्ता दिला जातो. काय आहे आपणास माहिती आहे की जर समजा आपण एखादा ड्रायव्हर घेऊन जर जात असाल कोणत्या टूरवर वगैरे ट्रॅव्हलिंगचा, तर ते काय मागतो, संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीचा एक्स्ट्रा भाडं मागत असतो किंवा त्याचा हप्ता भत्ता ओके मागत असतो. मग दॅट इज कॉल्ड वेजेस. जर तुम्ही जेवढे रात्र मुक्काम कराल, जेवढा जास्त वेळ तुम्ही मुक्काम कराल, तेवढा वेळ तुमचे ड्रायव्हरचे वेजेस वाढत जातील. ओके. नेक्स्ट डेप्रिशिएशन. ते जर ॲक्टिव्हिटी रिलेटेड असतील तरच. उदाहरणार्थ चेनचं डेप्रिशिएशन काय झालं, एखादी सपोज काय असेल टायर झिजले वगैरे, तर ते टायर असो कम्स अंडर दिस काइंड ऑफ थिंग्स. व्हॉट व्हेरिएबल चार्जेस. ओके. काय आहे खाली रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्समध्ये काय आलं की गाडी जेवढी चालेल त्या पद्धतीने तुमचे रिपेअर्स आणि मेंटेनन्स करावंच लागतं. टायर्स अँड ट्यूब्स काय आहेत, झिजतील किंवा त्यामध्ये आपल्याला बदलावं लागतं. डेप्रिशिएशन जर रिलेटेड टू ॲक्टिव्हिटी असेल तर त्याच पद्धतीनं हे आहे. नेक्स्ट कलरिंग अँड पेंटिंग. जर गाडी तुमची सातत्यानं जाऊ लागली, चिखलामध्ये वगैरे लागू लागलं, कुठं डॅश लागला, तर गाडी चालवल्याच्या नंतरच ते व्हॅरिएबल कॉस्ट आहे. ओके. या प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, ऑपरेटिंग कॉस्ट काढायचं आहे. ऑपरेटिंग कॉस्ट कसा काढला जातो, ऑल स्टँडिंग चार्जेस प्लस व्हेरिएबल कॉस्ट चार्जेस. ओके. यांच्यानंतर ज्यांचं दोघांचं मिळून जे ऑपरेट करण्यासाठी खर्च लागणार आहे, काय एखादा मशिनरी, एखादी गाडी ऑपरेट करण्यासाठी एकूण किती खर्च लागतो आणि त्या खर्चानुसार आपणास किती रुपये काय लावता येईल, भाडं लावता येईल, हे पाहण्यासाठी ऑपरेटिंग कॉस्ट काढला जातो. ओके. लक्षात आलं. थँक्यू. अकाउंटिंग ट्रीटमेंट. ओके. अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे ऑपरेटिंग कॉस्ट शीट कॅल्क्युलेट केली जाते किंवा त्याला आपण स्टेटमेंटसुद्धा म्हणू शकतो. ऑपरेटिंग कॉस्ट स्टेटमेंट कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते. त्यामध्ये पहिल्यांदा पाहूया आपण स्टेप्स इन्वॉल्ड इन ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. काय जे आपण ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग काढणार आहोत त्याच्यामध्ये किती स्टेप्स, कोणत्या स्टेप्स आपण अवलंबणार आहोत याचा अभ्यास करूया. सर्वप्रथम पहिली स्टेप आहे टू सिलेक्ट. पहिली स्टेप कोणती आहे, ओके, टू सिलेक्ट द कॉस्ट युनिट. दॅट इज सिंपल कॉस्ट युनिट और कंपोजिट कॉस्ट युनिट. म्हणजे काय, प्रति किलोमीटर सिंपल कॉस्ट युनिटमध्ये काय आहे, केवळ एकाच प्रकारचा युनिट कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजेच प्रति किलोमीटर तरी काढला जाईल किंबहुना प्रति पॅसेंजर तरी खर्च काढला जाईल. आणि कंपोजिट कॉस्टिंगमध्ये कसं आहे, प्रति टन प्रति किलोमीटर, म्हणजेच प्रति टन प्रति किलोमीटर तथा प्रति पॅसेंजर प्रति किलोमीटर, म्हणजे दोन घटकांचं एकत्रीकरण करून काय केलं जाईल, कॉस्ट शीट काढली जाईल किंवा मग ही ऑपरेटिंग कॉस्ट शीट काढली जाईल. त्याला कंपोजिट स्कीम म्हणायचं किंवा कंपोजिट कॉस्ट युनिट्स म्हणलं जातं. मग ह्यापैकी एक आपण सिलेक्ट करावं. जो काही आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो प्रॉब्लेम कशा प्रकारचा आहे की सिंपल कॉस्ट युनिट काढायचे आहेत का मग आपणास कंपोजिट कॉस्ट युनिट काढायला सांगितलं, हे लक्षात घेणं सर्वप्रथम पहिल्या स्टेपमध्ये गरजेचं आहे. त्यानंतरची स्टेप काय आहे, टू कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इफेक्टिव्ह किलोमीटर्स, म्हणजे किती किलोमीटर्स रन झालेलं आहे. मग हे कसं काढायचं, डिस्टन्स कवर्ड वन वे, एका मार्गाने किती डिस्टन्स होईल. म्हणजेच जर समजा गाडी पुणे टू मुंबई चालली तर मग धावणारी गाडी असेल तर पुणे टू मुंबई एका साईडने किती किलोमीटर अंतर आहे, मग तो अंतर घ्यायचा गुणिले, म्हणजेच है ना मल्टिफिकेशन करायचं नंबर ऑफ ट्रिप पर डे, प्रति दिवसाला किती वेळेस मुंबई पुणे जाणं येणं करते ही गाडी पर्टिक्युलर. मग ह्याचा विचार केल्याच्या नंतर पुन्हा गुणाकार करायचा आहे की काय आहे, नंबर ऑफ डेज ऑपरेटेड इन मंथ, हे एकूण किलोमीटर किती वेळेस एका दिवसात जातो आणि एका महिन्यात किती दिवस ती गाडी काय करते, प्रवास करते. ओके. यांचा गुणाकार झाल्यानंतर शेवटी करायचं आहे नंबर ऑफ मंथ ऑपरेटेड इन इयर. इफेक्टिव्ह किलोमीटर्स कसे निघतील, एकूण वर्षामध्ये किती किलोमीटर्स रन झालेलं आहे हे लक्षात येण्यासाठी काय करावं लागेल, सर्वप्रथम पुन्हा एक वेळेस सांगतो काय आहे की सर्वप्रथम काढायचं आहे डिस्टन्स कवर्ड वन वे पुणे टू मुंबई किती किलोमीटर आहे. मग तेवढे किलोमीटर्स आपण काय करतो, वन वे घेतोय, राईट.
त्यानंतर गुणिले किती ट्रिप्स, म्हणजे एका दिवसामध्ये किती वेळेस मुंबई पुणे गाडी जाऊ शकते किंवा जाते याचा विचार केला जातो. ओके, त्याचा गुणाकार झाल्यानंतर काय केलं जातं की एका महिन्यामध्ये किती वेळेस गाडी काय केली जाते त्या मुंबई पुणे हायवेवर चालते. त्यानंतर एका वर्षात किती महिने गाडी चालते. ओके, हे काढल्याच्यानंतर सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, इफेक्टिव्ह किलोमीटर्स, म्हणजे एकूण किलोमीटर्स किती झालेले आहेत गाडीचं रन एका वर्षामध्ये हे लक्षात येतं. त्यानंतर काय इफेक्टिव्ह पॅसेंजर किलोमीटर्स. आता ते झालं हे वरील कशासाठी आहे, फक्त किलोमीटर्स काउंट केलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर काय काढायचं आहे, इफेक्टिव्ह पॅसेंजर पर किलोमीटर. जर किलोमीटरला पॅसेंजर किती आहे हे जर काउंट करायचे असतील तर काय सूत्र दिलेलं आहे, इफेक्टिव्ह किलोमीटर्स इंटू सिटिंग कॅपॅसिटी ऑक्युपाईड रेट. काय आहे की एकूण किती किलोमीटर गाडी धावलेली आहे, बरोबर आहे, वर्षामध्ये किती किलोमीटर धावलेली आहे गाडी, प्लस गुणिले सिटिंग कॅपॅसिटी, गाडीमध्ये किती पॅसेंजर्स तुम्ही बसवू शकता, गुणिले किती टक्के पॅसेंजर्स त्या बसू शकायच्या कॅपॅसिटीपेक्षा किती टक्के पॅसेंजर्स काय झालेले आहेत आपल्या बसमध्ये बसलेले आहेत. उदाहरणामध्ये सिटिंग कॅपॅसिटी जर पाहायची असेल किंवा हे सिटिंग कॅपॅसिटी ऑक्युपन्सी रेट जर पाहायचं असेल तर काय पाहावं लागेल बघा, की जर समजा आपण बसचा विचार केला तर बस किती आहे की बसमध्ये एक 60 लोक बसण्याची, 60 पॅसेंजर बसण्याची क्षमता आहे, परंतु त्यामध्ये जर केवळ 54 लोक बसत असतील किंवा पॅसेंजर बसत असतील तर किती टक्के पॅसेंजर बसतात, तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं की 90% पॅसेंजर बसतात. राईट, 90% काय झाला त्याचा ऑक्युपन्सी रेट झाला, की एकूण सीट कॅपॅसिटीपेक्षा 90%च लोक त्यामध्ये काय करतात, प्रवास करतात. ओके, मग त्याचा गुणाकार केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, प्रति पॅसेंजर किलोमीटर किंवा मग इफेक्टिव्ह पॅसेंजर किलोमीटर्स मिळतात. नोट सर्वात महत्त्वाची नोट काय दिली आहे पहा, इफ सिटिंग कॅपॅसिटी ऑक्युपाईड इन आउटवर्ड जर्नी अँड इनवर्ड जर्नी. ओके, आता हे पहा काय सांगितलं की जाते वेळेस काही लोक बसले, येते वेळेस काही लोक बसले, म्हणजेच पुणे टू मुंबई जाते वेळेस बसमध्ये 54 व्यक्ती बसले आणि मुंबई टू पुणे येत असताना 48 जर समजा लोक त्या पॅसेंजर जर समजा त्यामुळे बसमध्ये बसत असतील तर ह्याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स आहे. जाण्याचा म्हणजेच आउटवर्ड जर्नी, येण्याचे इनवर्ड जर्नी, ह्याच्या जर सिटिंग याच्यामध्ये ऑक्युपन्सीमध्ये किंवा ऑक्युपाईड करत असताना सिटिंग पॅसेंजर्स भरत असताना कमी जास्तपणा असेल, समानता नसेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, जाण्यासाठी वेगळं कॅल्क्युलेशन आणि येण्यासाठी वेगळं कॅल्क्युलेशन केलं जातं. काय झालं की जर समजा आपण कधी वेगळं कॅल्क्युलेशन करायचं, आउटवर्ड आणि इनवर्ड. आउटवर्ड म्हणजे लक्षात येते का, आउटवर्ड जर्नी म्हणजे काय, पुणे टू मुंबई जाणे. इनवर्ड जर्नी म्हणजे काय, आता इनवर्ड जर्नी मुंबई टू पुणे वापस येणे, म्हणजे संबंधित ट्रॅव्हल कुठली आहे, पुण्याची आहे. जर पुण्याची ट्रॅव्हल बाहेरगावी जात असेल म्हणजे मुंबईला जात असेल तर ती काय झाली, आउटवर्ड जर्नी झाली. आणि जर मुंबईहून तीच गाडी वापस येत असेल तर कोणती जर्नी झाली, इनवर्ड जर्नी झाली. ह्या प्रकारे जर आउटवर्ड आणि इनवर्ड दोन्ही प्रवासामध्ये जर समजा पॅसेंजरमध्ये तफावत असेल तर त्या तफावतीला आपण काय करत असतो की वेगवेगळं सेपरेट कॅल्क्युलेशन करत असतो. ओके, नेक्स्ट आता त्यानंतरची स्टेप नंबर 3 आहे. काय सांगितले ते स्टेप नंबर 3 मध्ये की सर्व फिक्स्ड किंवा स्टँडिंग चार्जेस आपण काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे किंवा शोधून काढायचे. कसं काढायचे, आपल्याकडे यादी दिलेलीच आहे बरं. या ठिकाणी पहा स्टँडिंग चार्जेस कोणते कोणते आहेत. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकता फिक्स्ड किंवा स्टँडिंग चार्जेस, रोड लायसन्स, ओके, रोड टॅक्स, गॅरेज रेंट, सॅलरी, इन्शुरन्स, हे सर्व स्टँडिंग चार्जेस जे आहेत दिलेले आहेत. ते सर्व स्टँडिंग चार्जेस आपल्याला काय करायचे, त्या पर्टिक्युलर वर्षासाठीचे शोधून काढायचे. त्यानंतर 4थी स्टेप, कॅल्क्युलेट फिक्स्ड और स्टँडर्ड चार्जेस पर युनिट.
प्रति नगाला किंवा प्रति किलोमीटरला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यासाठी काय दिलेलं आहे, सूत्र दिलेलं आहे, स्टँडिंग चार्जेस पर युनिट इक्वल्स टोटल फिक्स्ड चार्जेस किंवा स्टँडिंग चार्जेस बाय टोटल युनिट्स ऑफ सर्व्हिस किंवा प्रति किलोमीटरचं असेल, जे काही त्या ठिकाणी असेल, टन असेल किंवा मग पॅसेंजर असतील, ते टोटल पॅसेंजर्सने वगैरे डिवाईड केल्यानंतर तुम्हाला काय होतं, प्रति युनिट स्टँडिंग चार्जेस प्राप्त होतात. नेक्स्ट 5वी स्टेप, कॅल्क्युलेट व्हेरिएबल और रनिंग चार्जेस. आता व्हेरिएबल किंवा रनिंग चार्जेस कोणते कोणते आहेत आताच आपण पाहिलेलं आहे आणि इथं यादी पण आहे. हे पहा काय आहेत, बी मध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेरिएबल चार्जेस. कोणते चार्जेस आहेत, फ्यूल, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा, ऑइल अँड ग्रीस, ओके, वेजेस ऑफ ड्रायव्हर, ट्यूब टायर, मेंटेनन्स, क्लिनिंग वगैरे वगैरे गोष्टी ह्या कोणते कशात येतात, आपल्या व्हेरिएबल चार्जेसमध्ये येतात. ओके, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर सेम आपल्याला काय केलं जातं की ह्याच्यासुद्धा जर समजा आपल्याला प्रति नग किती खर्च झाला किंवा प्रति युनिट किती खर्च झाला हे पाहायचं असेल व्हेरिएबल चार्जेस, तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण फिक्स्ड चार्जेसवर घेऊन त्याला डिवायडेड बाय टोटल युनिट केलं, त्याच प्रकारे व्हेरिएबल चार्जेसचं टोटल घ्यायचं आणि टोटल युनिट्स ऑफ सर्व्हिसेसनं त्याला भागाकार करायचा, म्हणजे प्रति नगासाठी किती व्हेरिएबल चार्जेस आले हे आपल्याला माहीत होईल. ओके, त्यानंतर पहा स्टेप नंबर लास्ट 7वी स्टेप. 7व्या स्टेपमध्ये काय केलं जातं की ह्या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर शेवटी आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे, स्टँडिंग चार्जेस आहेत, व्हेरिएबल चार्जेस आहेत, मग त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ ऑपरेटिंग कॉस्ट, जो की आपला शेवट आहे. काय आहे, ऑपरेटिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केला जातो. तो कसा काढला जातो, स्टँडिंग चार्जेस प्लस व्हेरिएबल चार्जेस बरोबर ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग कॉस्ट बरोबर काय आहे, मग स्टँडिंग चार्जेस प्लस व्हेरिएबल चार्जेस. हेच कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक प्रोफार्मा आहे, कॉस्ट शीट आहे. ती शीट कशा प्रकारची आहे, या ठिकाणी पहा, दिसते का तुम्हाला. ओके, अकाउंटिंग ट्रीटमेंट आणि त्यामध्ये कोणती आहे, ऑपरेटिंग कॉस्ट शीट. ओके, फॉर द मंथ असेल किंवा इयर असेल, वॉट एव्हर जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असेल त्या इन्फॉर्मेशनच्या पद्धतीने आपण काय करत असतो, या ठिकाणी ऑपरेटिंग कॉस्ट शीट काढत असतो. मग या ठिकाणी पहा काय आहे, सर्वप्रथम काय करायचं आहे, ए कशासाठी दिलेलं आहे, तर ए दिलेलं आहे आपलं स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेसमध्ये काय येतात, रोड लायसन्स वगैरे वगैरे, हे जे काही यादी दिलेली आहे किंवा याच्या अगोदर पण आपण पाहिलेलं आहे की स्टँडिंग चार्जेस कोणते कोणते आहेत. असे चार्जेस जे वर्षाला नंतर किंवा मग महिन्याच्या नंतर किंवा कालावधीनंतरच लागू होतात किंवा त्याच्यामध्ये बदल होतच नाही, दररोजच्या व्यवहारामुळं त्याच्यावर काहीही परिणाम होत नसेल, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, स्टँडिंग चार्जेस असे म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी गॅरेज रेंट आहे. गॅरेज रेंट ही दररोज द्यायची गरज आहे का, नाही. सॅलरी टू स्टाफ आहे, स्टाफला दिलेली सॅलरी ही दररोज द्यायची आवश्यकता नाही. तर स्टाफला दररोज जर काही देत असेल तर दॅट इज दॅट इज अ वेजेस. बरोबर आहे. आपण काय पाहिलेलं आहे, रनिंग चार्जेसमध्ये जर एखाद्या ड्रायव्हरला, एखाद्या क्लिनरला आपण एक्स्ट्रा जर समजा आपण थांबवत असाल, एक्स्ट्रा त्याच्यापेक्षा कामाच्या अधिकचं काम करून घेत असाल, तर अशा वेळेस त्याच्याकडलं त्याला काय दिलं जातं, वेजेस दिले जातात. म्हणून त्या ठिकाणी वेजेस टू स्टाफ किंवा ड्रायव्हर कुठे येतं, व्हेरिएबल चार्जेसमध्ये येतं. आणि वेरॅज सॅलरीज कुठे येतात, त्या स्टँडिंग चार्जेसमध्ये येतात. ओके, त्यानंतर पहा काय आहे, इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स आपल्याला दररोज प्रति ट्रॅव्हलसाठी करावा लागतो का, नाही. एकच वेळेस वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी आपण इन्शुरन्स करू शकतो. म्हणजे लॉंग टर्म फिक्स्ड, वी डिड नॉट हॅव टू इन्शुअर्ड आवर कार एव्हरी टाईम. ओके, व्हेनेवर वी आर गोइंग फॉर ट्रॅव्हल. ओके, मग त्याच पद्धतीने या सर्वांची टोटल केल्याच्या नंतर आपण काय लिहितो, टोटल फिक्स्ड चार्जेस. टोटल फिक्स्ड चार्जेस या ठिकाणी येतात. या ठिकाणी 2 रकाने दिलेले आहेत. या ठिकाणी जर समजा एखाद्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे, या सर्व अमाऊंट्समध्ये येतील आणि अमाऊंट्सची टोटल आउटर कॉलम राहील. ओके, नेक्स्ट कोणतं आहे, रनिंग चार्जेस. रनिंग चार्जेस काय आहेत पहा,
फ्यूल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, CNG आहे. ओके, आता इलेक्ट्रिसिटीचे नवीन गाड्या आलेल्या आहेत. मग इलेक्ट्रिसिटी म्हणून या ठिकाणी काय होईल, ॲड होईल, राईट. इलेक्ट्रिसिटी, ऑइल, ग्रीस, वॉट एव्हर द लुब्रिकंट ऑइल वगैरे आपल्याला जो लागणार आहे, कूलंट लागणार आहे. त्यानंतर काय आहेत वेगवेगळे आपल्याकडे काय असतं, ऑइल वगैरे लागत असतं गाडीच्या चालण्यासाठी, गाडीच्या मेंटेनन्ससाठी. तर मग ते सर्व काय आहेत, व्हॅरिएबल चार्जेस आहेत. जेवढी गाडी जास्त चालेल, जेवढे जास्त अंतर कापेल, तेवढे जास्त तुम्हाला ऑइल लागणार आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं जातं की हे व्हॅरिएबल चार्जेस आहेत. वेजेस टू ड्रायव्हर किंवा वेजेस ऑफ ड्रायव्हर, कंडक्टर, क्लीनर एक्सेट्रा आत्ताच आपण चर्चा केलेली आहे की दीज आर दी व्हॅरिएबल चार्जेस. टायर अँड ट्यूब, ट्यूब अँड टायर किंवा टायर अँड ट्यूब काय आहे, टायर किंवा ट्यूब ह्यांच्यामध्ये काय कधीही यांना बदलावं लागतं. जेवढे जास्त कालावधी तुम्ही, जेवढं जास्त अंतर नेहमी कापत असाल, जेवढं ट्रॅव्हल तुम्ही जास्त करत असाल, तेवढे लवकर तुमचे काय खराब होतात, टायर वगैरे खराब होतात. पंक्चर जास्त झाले तर ट्यूब कधी फेकून टाकावी लागेल किंवा बदलावी लागेल, जेव्हा त्यामध्ये पंक्चर्स वाढतील किंवा पंक्चर्स होतील. आणि पंक्चर कधी होतं, जेव्हा तुम्ही रनिंग करता. ओके, म्हणून दिस आर द रनिंग चार्जेस और व्हॅरिएबल चार्जेस असं संबोधलं जातं. ओके, हे सर्व गोष्टी या ठिकाणी आल्यानंतर आपण त्याला काय करतो, टोटल करून घेतो, टोटल व्हॅरिएबल चार्जेस किंवा कॉस्ट. ओके, नेक्स्ट ह्या दोघांचं शेवटी काय आहे, टोटल ऑपरेटिंग चार्जेस किंवा कॉस्ट, टोटल ऑपरेटिंग कॉस्ट बरोबर A प्लस B. म्हणजे ए म्हणजे काय, ए आपले फिक्स्ड चार्जेस, बी काय आहेत, व्हेरिएबल चार्जेस. फिक्स्ड चार्जेस प्लस व्हेरिएबल चार्जेस बरोबर ऑपरेटिंग चार्जेस. किती आले, हे A प्लस बी जेवढे येतील तेवढे ऑर्डर कॉलमला आपण लिहून टाकत असतो. त्याच्यानंतर पुन्हा काय आहे, तर त्याच्यानंतर काय ट्रीट केलं जातं की आपल्याला पुढं कॅल्क्युलेट करायचं आहे की प्रति टन किंवा प्रति किलोमीटर किंवा प्रति पॅसेंजर कशा प्रकारे आपल्याला काय आहे, मायलेज किंवा आपल्याला काय मिळतं, खर्च लागतो, हे शोधण्यासाठी काय केलं जातं, डी काय आहे पहा, टोटल मायलेज किलोमीटर और माइल्स युनिट. किती किलोमीटर रन होतं किंवा एक प्रति युनिट किती माईल धावते गाडी. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतात, ज्या की आपल्याला सहसा कशा दिलेल्या असतात, आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्याच असतात. इतकी किलोमीटर ही काय करते गाडी, 1.5 किलोमीटर गाडी ही रन करत असते. ओके, त्यानंतर शेवटी आहे ऑपरेटिंग कॉस्ट पर युनिट. आता हे पर युनिटमध्ये काय आलं, पर पॅसेंजर पण आलं आणि टर्न्स पण आले. ओके, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी येतील आणि त्यासाठी काय आहे, C/D. सी काय आहे, टोटल ऑपरेटिंग चार्जेस. डी काय आहे, टोटल मायलेज किंवा पॅसेंजर किलोमीटर्स, किती पॅसेंजर किलोमीटर्स रन होतं, हे सर्व गोष्टी डिवाईड केल्यानंतर तुम्हाला प्रति पॅसेंजर किती रुपये लावायचे हा अंदाजा तुमच्यासमोर प्रगट होतो. ओके, या प्रकारे ह्या ऑपरेटिंग कॉस्टची अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जाते. ओके, समजला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि या प्रकारे अनेक असे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत, ज्याचं की आपल्या सिलेबसला, आपल्या स्टडीसाठी खूप उपयोग होते. म्हणून जे सबस्क्राईबचं बटन आहे ना, लाल बटन, त्याला सबस्क्राईबला क्लिक करा. बेलचा आयकॉन येईल जिथे दिसतंय, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. नंतर ऑल व्हिडिओज असा जो आयकॉन येईल किंवा येईल, ऑल व्हिडिओज अशी जी नोट येईल, त्या ऑल व्हिडिओजवर क्लिक करा. म्हणजे मी टाकलेले सर्व व्हिडिओज तुमच्याकडे नोटिफिकेशनच्या माध्यमातून येऊन जातील. ओके, थँक्यू.